गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून 10 लाख रुपये मागितल्याचं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। 10 लाख रुपये डिपॉझिट करण्याच्या सूचना रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या होत्या आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पत्रावर सही सुद्धा केली आहे। पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून हॉस्पिटलने एका महिलेवर उपचार करण्यास नकार दिला, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलाय। तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी तात्काळ अहवाल द्या असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आता आरोग्य उपसंचालकांना दिलेले आहेत आणि हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल राज्य सरकारला सादर करा असं म्हणत आरोग्य विभागानं गंभीर या प्रकरणाची दखल घेतल्याचंही बघायला मिळत आहे। संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली। गुन्हा दाखल झालाच पाहिजे। तातडीनं गुन्हा दाखल करून आपण या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांना याविषयी सविस्तर मी त्यांना सांगितलं आणि या संदर्भात लवकरच त्यांची भेट घेऊन मी सविस्तर माहिती घेऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करणार आहे। दरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी काय आरोप केले आणि रुग्णालयानं काय स्पष्टीकरण दिलंय तेही बघूयात। आमच्याकडे तिथं 2-2.5-3 लाख रुपये होते। आम्ही ते बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो, पण तिथून त्या दैसास डॉक्टर जे होते त्यांनी फोन केला बिलिंग काउंटरला, कमीत कमी 10 लाख रुपये घ्या, तेव्हाच त्यांची फॉर्म भरून घ्या म्हणून सांगितलं। ह्या काळामध्ये जवळपास 3-3.5 तास पेशंट तिथे तळमळत होता, त्यांना ब्लडिंग होत होतं, खूप पेन होत होतं। त्यांच्या ह्याच्यामध्ये 3 तासानंतर आम्हाला पेशंट तिथून हलवावं लागला। ते सरळ म्हटले की तुमची जर ऐपत नसेल तर मी ससूनला। आमच्यासारखे असे भरपूर लोकांसोबत झालेलं आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या वहिनीला न्याय मिळाला पाहिजे। ते जर 2 तास वाचले असते ना तर आता वहिनी आमच्यासोबत असल्या असत्या। त्या 2 चिमुकल्यांनी आई गमावली नसती त्यांची। त्या डॉक्टरांचं दैसा सरांचं लायसन्स हे कॅन्सल झालंच पाहिजे। सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की याबाबत हॉस्पिटल पूर्ण चौकशी अंती शासनाला उत्तर देणार आहे। आता जी माध्यमामधून जी माहिती आलेली आहे ती अर्धवट आलेली आहे आणि त्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाची बदनामीच जास्त होते आहे। मी ह्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं सांगू शकत नाही। आता हे सगळं प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला माहीत नाही, शासनाशी आमचं संवाद चालू आहे। मी याच्यावर काही सांगू शकत नाही। जी काही माहिती आहे दीनानाथ रुग्णालय शासनाला योग्यप्रमाणे माहिती पुरवेल, सांगेल।